शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे. राज्यामध्ये काही शेतकऱ्याच्या आणखीन पेरणी नाही झाल्या, त्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. या 8 दिवसामध्ये सांगू इच्छितो की म्हणजे 8 जुलैपर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर काही भागामध्ये मुसळधार पडणार आहे, काही ठिकाणी अतिमुसळधार पडणार आहे, काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होणार आहे, म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. म्हणजे आतापर्यंत जे भाग वंचित राहिला त्या भागात देखील हे 8 तारखेपर्यंत पाऊस पडून जाईल, म्हणून हे लक्षायचं. मग राज्यात जास्त अतिमुसळधार पाऊस कुठं पडणार आहे तर तुम्हाला सांगू इच्छितो, सर्वात जास्त पडणार आहे मुंबई, पुणे, नाशिक, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, अहिल्यानगर, त्याच्यानंतर शिर्डी, राहता, अकोले, संगमनेर, ओझर गणपती ते पट्टा, म्हणजे धरण क्षेत्राच्या कॅचमेंट एरियामध्ये. तसं ते पाऊस काय होणार आहे इकडं संभाजीनगर, कन्नड, सिल्लोड, सोयगाव, असा करत जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, अकोट, शेगाव, ह्या खामगाव हे पट्टा काय होणार आहे असा पडणार आहे. जालना जिल्हा त्याच्यामध्ये राहील, पण हे देखील सरकारने लक्षात. म्हणजे सांगायचं झालं तर ह्या 8 दिवसामध्ये त्या भागामध्ये चांगला मुसळधार पडणार आहे. पण उर्वरित राज्यात देखील म्हणजे काही जिल्हे म्हणजे सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, पुणे जिल्ह्याचा पश्चिम भाग, त्याच्यानंतर इकडं धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशिम, त्याच्यानंतर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, हे सगळीकडं मग काय होणार आहे ह्या 8 दिवसामध्ये पाऊस पडणार. काही ठिकाणी जोराचा पडणार, ओढे नाले पडणार, कुठं रिमझिम पडणार, काही ठिकाणी सततधार राहणार, म्हणून हे लक्षायचं. पण राज्यात मात्र तुम्हाला सांगू इच्छितो की जी पाण्याची जी टंचाई वाटत होती शेतकऱ्याला, पाणी टंचाई होणार आहे, दुष्काळ पडणार आहे, ते तसं काय होणार नाही. तुम्हाला सांगू इच्छितो उत्तर महाराष्ट्रामध्ये जे धरणं येतात, तुम्हाला सांगतो उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा आणि त्याच्यानंतर अहिल्यानगर, जळगाव जिल्ह्याचे जे छोटे छोटे धरणं आहेत या पावसामध्ये ते पाझर तलाव त्याच्यामध्ये भरून जातील, म्हणून हे लक्षायचं. पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगू इच्छितो निळवंडे धरण झालं, भंडारा धरा, त्याच्यानंतर गंगापूरचं धरण झालं. काय होणार आहे इकडं उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस पडणार आहे, गोदावरीला नाशिककडे पूर येणार आहे, त्याच्यामुळे ते पाणी काय होणार आहे ह्या धरणामध्ये येणार आहे. ते धरणं जर भरले तर मग काय होतं त्याच्या खालचे जे धरणं आहेत मग जायकवाडी धरण हे मग त्या धरणाचं पाणी त्याच्यात सोडतं, म्हणून शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमीमध्ये पिण्याचा प्रश्न त्या पट्ट्यातला मिटू शकतो, म्हणून हे लक्षायचं. पुन्हा कोकणपट्टीचं एक सांगायचं झालं तर उजनी धरणाबाबत शेतकऱ्याचे फोन आले, कोयना धरणाबाबत आले, तर त्या भागात देखील काय होणार कोकणपट्टी ह्या 8 दिवसामध्ये कोकणपट्टीकडं म्हणजे रत्नागिरीपासून ते इकडं मुंबईपर्यंत, पालघरपर्यंत मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. कोकणपट्टी, घाटमाता, महाबळेश्वर त्या पुणे त्या परिसरामध्ये. मग त्याच्यामुळे काय होणार आहे जे कोयना धरणाचा जे कॅचमेंट एरिया पाऊस पडण्याचा त्या एरियात पाणी पडणार आहे आणि कोयना धरणाला लगेच पाणी येणार आहे. त्याच्यानंतर उजनी धरणात देखील काय होणार आहे पुण्याकडं तिकडल्या पट्ट्यामध्ये पाऊस पडणार आहे, त्याच्यामुळे उजनी धरणात देखील ह्या पावसामध्ये बऱ्याच भागामध्ये आवकमध्ये सुरुवात होणार आहे, म्हणून हे लक्षात. सांगायचं झालं तर 8 जुलैपर्यंत राज्यात म्हणजे आज 2 तारखेपासून 8 जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आणि शेतकऱ्याची ज्यांचं पेरायचं राहिलं सगळीकडे पाऊस पडणार आणि सगळ्याच्या पेरण्या होणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं हे पाऊस 8-9 तारखेपर्यंत चालत, पण त्याच्यानंतर पुन्हा लगेच 13-14 तारखेला पुन्हा पाऊस येणार आहे. पुन्हा जुलैच्या शेवटच्या देखील आठवड्यात पाऊस येणार आहे, म्हणून शेतकऱ्यांना घाबरू नका. दुष्काळ वगैरे काही पडणार नाही, पण पाऊस येणार, सगळ्या शेतकऱ्याच्या पेरण्या होणार आहे. फक्त मागं पुढं होणार आहे एवढं मात्र निश्चित लक्षात घ्यायचं. जमिनीमध्ये ईद बरोबर असेल तर शेतकऱ्याने पेरणी करायला काही हरकत नाही.